चला स्पीड अप करा मित्रांनो. पंच चेंडूची पूर्तता करायची मैदानावरती या. एक रफ अँड टफ सामना पाहायला मिळेल. सरसाई संघ आपण पाहतोय त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत भिंगार बियल संघ. चांगली लढत पाहायला मिळेल. चला स्पीड अप करा मित्रांनो. कुठलाही वेळ लावू नका. वेळेला भरपूर महत्व आहे मित्रांनो. चला पण दोन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. एका बाजूला रोशन पवारला पाहतोय, त्याच्या संवेद आपण किशोर पवारला. नाममंग त्या जोडी असेल मैदानात आपण पाहतोय. टीम सारसाई संघ आपण पाहतोय. पहिला गोलंदाज आपण पाहतोय संदेश वाघमारेला एक नाममुक्त गोलंदाज टीम भिंगार संघ. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना स्टार्ट. काउंट डाऊन स्टार्ट. 3, 2, 1. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज आपण पाहतोय संदेश वाघमारेला. पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय हलकीशी एज लागली. आपण पाहतोय चेंडू अवकाशात आपण पाहतोय काहीच चुकी न करता पहिला धक्का लागला टीम सारसाई संघाला. फलंदाज आपण पाहतोय रोशन पवार बॅक टू द आउट. धक्का आपण पाहतोय सारसाई संघाला चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. संदेश वाघमारे पहिलीच सफलता मिळवली गोलंदाजानं संदेश वाघमारेनं. चला फलंदाज रेडी राहायचंय. नवीन फलंदाज मैदानावरती एंटर होतोय. रणजित पवारला पाहतोय आपण. चांगली सुरुवात केली गोलंदाज आपण पाहतोय संदेश वाघमारेनं. चांगली सुरुवात पाहायला मिळते. एक रफ अँड टफ मॅच पाहतोय आपण. सारसाई संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतो भिंगार बी संघ. पहिल्या चेंडूवर सफलता मिळवली गोलंदाज आपण पाहतोय संदेश वाघमारेनं. चला स्पीडअप करा मित्रांनो. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण संदेशच्या माध्यमातून. भरपूर सारा प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. देखील आपण पाहतोय पटका सजवलाय. आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेमध्ये एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावचा नाकार केलंय. चांगला थ्रो पाहायला मिळाला. एक धावने संघाचा श्री गणेश स्वतःच अकाउंट देखील ओपन केलंय. एक धावेला आपण पाहतोय. चांगली सुरुवात पाहतोय आपण टीम सारसाई संघाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाल्यानंतर एक सिंगल रन पाहायला मिळाला. धावफलकाचा विचार केला एका गडेच्या मोबदल्यामध्ये एक धाव धावकलवरती सोडली गेली. देखील आपण हलकीशी एज लागली. चेंडू खाली शतरक्षक असेल काय झेल कॅरी करता आला नाही. एक मोठं जीवदान भेटले आपण पाहतोय फलंदाज किशोर पवारला. आपण पाहतोय झेल कॅरी करायचं होतं. एक सोपं झेल होता. झेल कॅरी करता आला नाही शतरक्षकाला. एक सिंगल रन पाहायला मिळाला आपल्याला. एका धावेने जर विचार केला संघाची धावसंख्या आपण पाहतोय एका गडेच्या मोबदल्यामध्ये 2 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. देखील आपण पटका सजवला. चेंडू अवकाशात गेलाय. चेंडू खाली शतरक्षक असेल काही चुकी न करता दुसरा धक्का लागलाय. टीम आपण पाहतोय सारसाई संघाला. फलंदाज रणजित पवारच्या खेळीचा अंत. रणजित बॅक टू द आउट.
थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत पाहिलं आपण. आमच्या डीजे संदीपला पाहतोय आपण. चला चांगली गोलंदाजी पाहतोय अद्यापर्यंत संदेश वाघमारेला आपण पाहतोय. दोन फलंदाजाला बाद केलंय. कम्मालीची गोलंदाजी पाहतोय आपण मैदानावरती. संदेश वाघमारेला पाहतोय आपण. 4 चेंडू अतळे 2 धावा खर्च केले. 2 फलंदाजाला देखील बाद केलं. चला नवीन फलंदाज मैदानावरती एंटर होतय. दिनेश वाघेला पाहतोय आपण. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. गोलंदाजाची दादागिरी पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. कमालीची गोलंदाजी संदेश वाघमारेला पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी केली संदेश वाघमारेनं. हा देखील रिवर्सचा अटेम्प्ट करायचा होता आपण पाहतोय. पंच आमच्याकडे वळतील. हा अव्वांतर चेंडू असेल. या अतिरिक्त एक धाव. एका धावने जर विचार केला संघाची धाव संख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा धावपलकावरती जोडले गेलेत. एक अव्वांतर चेंडू फेकला. या गोलंदाज आपण पाहतोय संदेश वाघमारेनं. ही स्पर्धा साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जाते. आमच्या टेक्निकल रूम मध्ये आपण पाहतोय अनिकेतला पाहतोय आपण. हा देखील रिव्हर्सचा अटेम्प्ट करायचा होता. हा देखील निर्धाव चेंडू आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण मैदानावरती. अप्रतिम गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजाची दादागिरी चालत नाही तर गोलंदाजाची दादागिरी चालते. गोलंदाज आपण पाहतोय संदेश वाघमारेला पाहतोय आपण. हा देखील आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण राहिले तिथे आपण पाहतोय. कम्मालीचं क्षेत्ररक्षण राहिलंय. एकदा वेगाने सहजरित्या पूर्ण आपल्याला पाहायला मिळते. पंच आमच्या टेबलतील पहिल्या षटकाचं समाप्तीनंतर धावपलकाचा विचार केला तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धावा धावपलकावरती. थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत आपल्याला पाहायला मिळालं. नवीन गोलंदाज एंटर होते मैदानावरती आपण पाहतोय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज राहुल नाईकला पाहतोय आपण. डावखुरे आताचा गोलंदाज आपण पाहतोय. राहुल नाईकला पाहतोय आपण. समोर फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज किशोर पवारला पाहतोय आपण. दिनेश वाघेला पाहतोय आपण. त्यापर्यंत एकही मोठा फटका आला नाही फलंदाजाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी राहिली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये संदेशनं अवघ्या 4 धावा खर्च केल्या. हा देखील पुलटा चेंडू आपण बॅट चिनरी लागली होती. झेल कॅरी करता आला नाही क्षेत्ररक्षकाला. डायरेक्ट हिट करण्याच्या नंतर आपण पाहतो 1 धाव वेगानं पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धाव वेगानं पूर्ण. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. 3 देखील धावा सहजरित्या पूर्ण. चांगली रनिंग पाहायला मिळेल 2 फलंदाजाच्या माध्यमातून. 4 क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या 3 धावा. या 3 धावांनी जर विचार केला संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा धावपलकावरती. गचाळ क्षेत्ररक्षण राहिल्या टीम भिंगार ब च्या माध्यमातून. झेल कॅरी करता आला नाही. फर्स्ट स्लिप मध्ये आपण झेल कॅरी करता आला नाही क्षेत्ररक्षकाला. हा देखील स्लोअर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण. गोलंदाज आपण पाहतोय राहुल नाईकला पाहतो आपण. पहिल्या चेंडूवर अवघ्या 3 धावा खर्च केले गोलंदाजाने. त्यानंतर निर्धाव चेंडू अडताना आपल्याला पाहायला मिळते. चांगलं कमबॅक पाहतोय आपण गोलंदाजाच्या माध्यमातून. भिंगार भीमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहतोय अद्यापर्यंत. हा देखील कमालीची गोलंदाजी पाहतो आपण.
सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाज आपण पाहतोय राहुल नाईकला. अप्रतिम गोलंदाजी. चांगली गोलंदाजी पाहतो आपण. चला स्पीडअप करा मित्रांनो, कुठला वेळ लावू नका. भरपूर सारा प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय या स्पर्धेचा आनंद घेतात, आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील पुलटा चेंडू आपण पाहतोय. स्ट्राईक डाऊन चेंडू आला. एक धाव सहज वेगानं पूर्ण चांगलं क्षेत्राक्षर राहिले. एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. हे एक धाव. एका धावेने जर विचार केला संघाची धाव संख्या दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावपलकावरती. अजूनपर्यंत एकही मोठा फटका आला नाही टीम सारसईच्या माध्यमातून. त्यामुळे चांगली गोलंदाजी पाहतोय आपण टीम भिंगार ब च्या माध्यमातून. कमबॅकिंग षटक चालताना आपण पाहतोय राहुल नाईकला. हा देखील आपण पाहतोय चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल, काही चुकी न करता तिसरा धक्का लागला टीम सारसाई संघाला. फलंदाज आपण पाहतोय किशोर पवार. बॅक टू डगआउट. थँक्यू डेजिया. कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण मैदानावरती. नवीन फलंदाज मैदानावरती एंटर होत आहे. अर्जुन वाघेला पाहतो आपण नवीन फलंदाज मैदानावरती. बॅकिंग षटकात तळताना पाहतो आपण. गोलंदाज आपण पाहतोय राहुल नाईकला. 5 चेंडू अतुळे 4 धावा खर्च केलेत. एका फलंदाजाला बाद केलं. कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण. अप्रतिम गोलंदाजी. हा देखील आपण पाहतोय पटका सजवला. चेंडू खाली क्षेत्ररक्षकाचा काही चुकी न करता अजून एक धक्का लागला टीम आपण पाहतोय सारसाई संघाला. फलंदाज आपण पाहतोय अर्जुन वाघे. बॅक टू डगआउट. कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण मैदानावरती. दुसऱ्या षटक समाप्तीनंतर धावपलकाचा विचार केला तर 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावपलकावरती जोडले गेलेत. कमालीची गोलंदाजी केले टीम भिंगार ब संघाने आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी. चला स्पीडअप करा मित्रांनो. पंच स्पीडअप करायचंय, कुठलाही वेळ लावू नका. नवीन फलंदाज मैदानावरती इंटर होतोय आपण पाहतोय. विजय वाघेला पाहतोय आपण. तिसऱ्या षटक तळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय गणेश नाईकला. गणेश नाईकला आपण पाहतोय. चला नेक्स्ट मॅच आपण पाहतोय वाघाची वाडी संघाचा संघनायक आणि जुमापट्टी संघाचा संघनायक यायचंय नाणेफेकी करण्यासाठी. पहिला पुकार असेल तुमच्यापर्यंत. या नाणेफेकी करण्यासाठी एक चांगली लढत पाहायला मिळेल आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये. आता आपण पाहतोय एक चालू लढत पाहतोय आपण. एका बाजूला टीम पाहतोय सारसाई संघ, त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय भिंगार ब संघ. कमालीची गोलंदाजी राहिली अद्याप भिंगार ब संघाच्या माध्यमातून. हा देखील आपण पाहतोय पंचांकडे अपील मागे दिली होती आपण पाहतोय. नाकार धरलाय पंचांना आपण पाहतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. ह्या देखील गोलंदाजानं चांगली सुरुवात केली. गोलंदाज आपण पाहतोय गणेश नाईकला पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण मैदानावरती. हा देखील आपण पाहू शकाल. हा देखील निर्धाव चेंडू. सलगचे 2 चेंडू निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी. कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण मैदानावरती. टीम भिंगार बघ चांगली गोलंदाजी. अक्षरशः फलंदाजाला रोखून ठेवलंय गोलंदाजानं. टीम सारसाई संघ आपण पाहतोय अक्षरशः रोखून ठेवलंय गोलंदाजानं टीम भिंगार ब च्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण. हा देखील क्रॉस लाईन चेंडू केला आपण पाहतोय. चेंडू गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय या मॅच मधला पहिला चौकार.
कमालीची गोलंदाजी पाहतो आपण मैदानावरती. गोलंदाजवरती एक चौकार पाहायला मिळाला आपल्याला. गोलंदाज गणेश नाईक वरती आपण एक चौकार पाहिला आपण. धावफलकाचा विचार केला तर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती जोडले गेले. तर एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज किशोर पवारच्या बॅट मधून आपण पाहतोय. ओपनिंगला आला होता हा फलंदाज आपण पाहतोय किशोर पवारला. बरोबर पुरेपूर डाव सावरावा लागेल. फलंदाज आपण पाहतोय किशोर पवारला आपण पाहतोय. तर मात्र आक्रमण करून सुरुवात केली गोलंदाजावरती आपण पाहतोय. हा देखील स्लोहोर पद्धतीचा चेंडू. कमालीचे चांगलं कमबॅक पाहतोय गोलंदाज आपण पाहतोय गणेश नाईकला. कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण. अवघ्या 4 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केलेत. अप्रतिम गोलंदाजी. एक लो स्कोरिंग मॅच पाहतोय आपण. सरसई त्याच्या अगेन्स्ट बाहेर करतो आपण. भिंगार ब संघ आपण पाहतोय. हा देखील फटका सजवला आपण पाहतोय. चेंडू खाली शतरक्षक असेल आपण पाहतोय. चांगलं शतरक्षण राहिले आपण पाहतोय. फलंदाज आपण पाहतोय किशोर पवारच्या खेळीचा अंत आपल्याला पाहायला मिळतो. थँक्यू डीजे. अप्रतिम गोलंदाजी पाहिली आपण टीम भिंगारच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील आपण पाहतोय. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती जोडले गेले. अप्रतिम गोलंदाजी पाहिली आपण. अक्षरशः फलंदाजाला रोखून ठेवलंय भिंगार ब संघानं आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानावरती इंटर होतय. केतन वाघेला पाहतोय आपण. कमालीची गोलंदाजी पाहतो आपण टीम भिंगार ब च्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील गोलंदाज आपण पाहतोय गणेश नाईकला पाहतोय. हा देखील आपण पाहतोय क्रॉस लाईन चेंडू खेळाय. चेंडू खाली शतरक्षक असेल का 4 शतरक्षक पार मिळेल. चेंडू गेलाय वन बाउन्स. हा येतोय दर्जेदार चौकार. मध्ये 2 चौकार आल्या तरी देखील चांगली गोलंदाजी झाली अद्याप टीम भिंगार ब च्या माध्यमातून. चला स्पीडअप करा मित्रांनो. पंच कुठलाही वेळ लावू नका. टीम भिंगार ब संघ चला स्पीडअप करा. अन्यथा 2 धावेने पॅनलाइज केलं जाईल. शेवटच्या षटक अत्तरांसाठी गोलंदाज आपण पाहतोय सागर नाईकला पाहतोय आपण. सांघिक सोबत वैयक्तिक पहिल्या षटकात तळतोय सागर नाईकला पाहतोय आपण. शेवटच्या षटकावरती आक्रमण करावे लागेल टीम सारसाई संघाला आपण पाहतोय. हा ट्रॅकरचा चेंडू होता आपण पाहू शकाल. चेंडूला पुल केलाय. चेंडू खाली छत्रक्षक असल जेल कॅरी करता आला नाही. 2 धावा वेगानं सहजरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल नाकार केलाय फलंदाजाने. या दोन धाव जर विचार केला संघाची धावसंख्या आपण पाहतोय 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावरती. अप्रतिम फटका पाहिला होता आपण पाहतोय. चांगले शतरक्षण राहिले सेकंड अटेम्प्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी राहिली अद्यापर्यंत टीम भिंगार मध्ये. हा देखील स्लोअर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. आउट स्पिंग पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय टीम भिंगार ब च्या माध्यमातून. पुरेपूर रोखून ठेवलंय फलंदाज आपण पाहतोय सारसे संघाच्या फलंदाजाला. अप्रतिम गोलंदाजी पाहतो आपण.
हा देखील निर्धाव चेंडू, कमालीची गोलंदाजी मैदानावरती आपण मध्ये गोलंदाज आपण पाहतोय सागर नाईकला पाहतोय आपण. सलगचे 2 चेंडू निर्धाव, अप्रतिम गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. हा देखील आपल्याकडची नव्हता, पुरेपूर फायदा घेता आला नाही या फलंदाजाला आपण पाहतोय. गचा क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. 2 धावा वेगाने सहजरित्या पूर्ण पाहायला मिळते आपल्याला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आपण पाहू शकाल. डोक्याची घंटा, फलंदाज बाद असेल. फलंदाज आपण पाहतोय विजय वाघे, बॅक टू द आउट. तर वाघाची वाडी संघाचा संगणक आणि जुमापट्टी संघाचा संगणक याचे नाणेफेकी करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती इंटर होते. रोशन पोपारला पाहतो आपण. तर धावफलकाचा विचार केला तर 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. अप्रतिम गोलंदाजी टीम भिंगारच्या मध्ये. हा देखील शॉर्ट पिच लाईनचा चेंडू आपण पाहू शकाल. हा देखील निर्धाव चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी पाहतो आपण टीम भिंगार बच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी सागर नाईकला पाहतो आपण. कमालीची गोलंदाजी पाहिली आपण टीम भिंगार बच्या माध्यमातून. हा देखील आपण बघा स्लोहोर पद्धतीचा चेंडू होता, लोल फुलटा चेंडू होता. एक धाव वेगाने सहज आपण दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल. डोक्याची घंटा आपण पाहू शकाल. फलंदाजाचं फलंदाज आपण पाहतोय केतनला देखील परतावं लागले. आपण बघतो पंचांचं बोट आकाशात आपल्याला पाहायला मिळालं. चार षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 21 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू असतील 24 चेंडू आणि 22 धावेची गरज असेल टीम भिंगार ब संघाला. तर ओर टू स्वप्नील सर. थँक्यू सो मच. अप्रतिम आवाज आपण ऐकलात सूरज वाघ यांच्या माध्यमातून. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सामना आपण जर का पाहिला गेला सारसई आणि भिंगार या 2 संघांदरम्यान, ज्या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. रोशन पवारची 0 धावसंख्येवरती विकेट आणि त्यानंतर मात्र कमी धावसंख्येपर्यंत रोखला. आपण पाहतोय एक छोटं लक्ष ठेवलंय. 24 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज असेल तोपर्यंत नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वाघाचवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट जुम्मापाटी. हा शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. दोन्ही टीम्सला मात्र इथून टॉस साठी मात्र संपर्क साधायचा आपण पाहतोय. अतिशय चांगला सामना आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. चला फलंदाज पाठवायचे आपण पाहतोय. भिंगार बे टीम फार वेळ खर्च होते आपण पाहतोय या सामन्यासाठी. ज्या अनुषंगाने पहिला सामना आपण पाहिला दिलेल्या वेळेवरती मात्र दोन्ही संघ आले होते आणि अतिशय लवकर हा सामना आपण पाहिला होता आणि सामना जिंकला होता जे वाघोबा वाजापूर टीमनं आणि थेट तिसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय झाला आपण पाहतोय. दुसरा सामना आपण पाहिला होता बापदेव 11 बापदेववाडी त्यांच्या अगेन्स्ट घोलेवाडी चौकचा संघ होता आणि त्या ठिकाणी विजय संपादित केला आपण पाहतोय बापदेववाडी टीमनं. त्या ठिकाणी सेकंड राऊंड मध्ये मात्र क्वालिफाय झाला आपण पाहतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये तिसरा सामना एका बाजूला सारसई रोशन पवारचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट भिंगार बी आपण जर का पाहिला गेला संदेश वाघमारेचा संघ. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. ज्या अनुषंगाने 24 चेंडू आणि वाचवाच्यात 22 धावा हा इतिहास रचला जाईल का मैदानाच्या आतमध्ये. लो स्कोरिंग सामना जर का या धावा डिफेन्स केल्या गोलंदाजी करत असताना तर निश्चित स्वरूपात एक नवीन इतिहास या मैदानामध्ये रचला जाईल. रोशन पवारला आपण पाहतोय संघाचं नेतृत्व करत असताना कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील पाहावं लागेल. त्याची 0 धावसंख्येवरती विकेट, त्यानंतर मात्र अतिशय चांगली गोलंदाजी राहिल्या भिंगार बे टीमच्या माध्यमातून. आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय सागर नाईक आणि त्याच्या साथीला फलंदाज आपण पाहतोय राहुल नाईक, अर्थातच नाईक बंधूची जोडी यावेळेस दाखल झाली. आपण पाहतोय वाघाचवाडी टीमचे कॅप्टन आमच्या समवेत जॉईन झालेत. तर झुम्मा पाटे हा शेवटचा कॉल असेल. आपल्याला टॉस साठी मात्र संपर्क साधायचा आपण पाहतोय.
पहिलं षटक समाप्त होण्या अगोदर जर का टॉससाठी आले नाही या तर वाघाजवाडी टीमला टॉस दिला जाईल. हा देखील या स्पर्धेचा नियम आपण बघतोय, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अत्यंत गरजेचं होतं अद्यापर्यंत. मात्र जुम्मापाटी टीमचे कॅप्टन मात्र आले नाही. आपण पाहतोय 4व्या मॅचच्या दिशेनं सामना देखील तेवढाच महत्वाचा मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना उशीर आलेल्या लाडक्या क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी सांगेन, ज्या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना सारसाई टीमने बनवल्यात आपण पाहतोय फक्त आणि फक्त 21 धाबा आणि 22 धाबेचा लक्ष ठेवून मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. जर का चांगली गोलंदाजी राहिल्या तर निश्चित स्वरूपात या धावांसाठी मात्र संघर्ष केला जाईल भिंगार बी टीमच्या माध्यमातून. समोर फलंदाज ऑनर स्ट्राईकवरती राहुल नाईक आणि त्याला साथ देईल सागर नाईक. ही सलामी जोडी भिंगार टीमच्या आपण पाहतोय. यावेळेस मात्र पॉवर सर्कलचं पहिलं षटक जर का निर्णायक आला, कमबॅकिंग षटक आला तर निश्चित स्वरूपात सामन्यामध्ये मात्र रंग भरले जातील आणि त्यासाठी रोशन पवार प्रयत्न करेल यात मात्र शंका नाही. या 4व्या मॅचच्या दिशेनं सामन्याला सुरुवात होईल. अतिशय सुंदर फटका सजवला मिडॉन क्षेत्रामध्ये थोडंसं फंबलिंग आणि इथून मात्र या चुका आपल्याला टाळाव्या लागतील, कारण अगोदरच कमी धावसंख्या आणि त्यामध्ये एक धाव वाचवणं फार महत्वाचं राहील. आपण पाहतोय ज्या अनुषंगाने पहिल्या चेंडूवरती एका धाबेची मोहर लागली आणि एका धाबेनं डाबाची सुरुवात होत असताना भिंगार टीमला आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक ऑनवरती फलंदाज सागर नाईक. अतिशय सुंदर फटका सजवलाय. एलिमिनेशन थोडस कमी, चेंडू भरपूर काळ हवेमध्ये टिपला जाईल, जेल संपेल फलंदाज सागर नाईकचा 0 अंकावरती खेळ. झटका आपण पाहिलं गेला भिंगार बी टीमला फक्त एका धावसंख्येवरती. इथून कमबॅकिंग षटक आणि चांगलं क्षेत्ररक्षण जर का राहिला तर निश्चित स्वरूपात या 22 धावा देखील वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल. हा इतिहास रचण्याची संधी चालू नाही. जर का 22 धावा डिफेन्स केल्या तर या मैदानावरती आणि या स्पर्धेमध्ये एक नवीन विक्रम रचला जाईल सारसाई टीमच्या माध्यमातून. मात्र पाहावं लागेल त्यासाठी रोशन पवार किती प्रयत्न करेल, कारण त्या अनुषंगाने पहिल्या पूर्वार्धामध्ये निराशा त्याच्या वाट्याला आल्या. 0 धावसंख्येवरती बाद झाला आणि त्यानंतर मात्र फार कमी धावसंख्येपर्यंत रोखला आपण पाहतोय. आणि इथून मात्र भिंगार संघ शांत संयमी खेळ करत डबल सिंगलला प्राधान्य देत या धावांसाठी प्रयत्न करेल का इथून पाहावं लागेल. गोलंदाज हवी होईल हे देखील पाहणं तेवढेच गरजेचं असेल. आपण पाहतोय ज्या अनुषंगाने पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल वाघाजवाडी आणि जुम्मापडी या दोन संघादरम्यान. आपण पाहिलं गेलं अद्यापपर्यंत जुम्मापटी टीमचे कॅप्टन मात्र आले नाही. या मात्र इथून या षटकातील अद्यापही 4 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि कमबॅकिंग गोलंदाजी दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. नवीन फलंदाज अक्षय वाघमारे वन डाऊन साठी आपण पाहतो ऑनर स्ट्राईक वरती. पुढचा चेंडू आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथून चेंडूमध्ये प्रचंड वेग होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळत नाही आणि डॉट चेंडू सांगता इथून जास्तीत जास्त डॉट चेंडू कशा रीतीने फेकले जातील हे देखील पाहावं लागेल, कारण त्यासाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कमी धावसंख्या बनवल्या पहिल्या पूर्वार्धामध्ये आणि त्यासाठी प्रयत्न किती केले जातील हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं राहील. आपण पाहतोय इथून एखादा जर का चांगलं षटक आला तर सामना मात्र पुन्हा एकदा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल. यावेळेस मात्र काय गोलंदाजी केली जाते, विकेट किपर थोडंसं फंबल आणि तोपर्यंत लगेच मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव कंप्लीट. इथून मात्र एक धाव वाचवण्याचा प्रयत्न सारसाई टीमला करावा लागेल, ज्या अनुषंगाने अगोदरच कमी धावसंख्येचं टार्गेट आणि त्यामध्ये जर का अशा रीतीने धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न दिला समोरच्या टीमला तर ते देखील हवी होतील यात मात्र शंका नाही. या स्ट्राईक रोटेड पुन्हा एकदा समोर फलंदाज राहुल नाईक. अतिशय सुंदर फटका सजवला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण देखील तेवढं सुंदर आणि मिळेल फक्त एक सिंगल धाव. एका धावेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जातोय, कारण गोलंदाजी अप्रतिम आणि त्या कारणास्तव मात्र मैदानाच्या आतमध्ये हे सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 3 अंकावरती. अद्यापर्यंत या षटकातील आपण पाहिलं गेलं 5 चेंडू फेकलेत, एक सफलता आणि फार कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय. आपण पाहिलं गेला फटका सुंदर सजवलाय फायनल रिजन मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात द्या आणि तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि पाहावं लागेल दोन्ही फलंदाज यावेळेस मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र धाडस करू शकलं नाही. या पंच आम्हाला सांगतील की पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 5 अंकावरती एक गडी बाद असताना भिंगार बी टीम आपण पाहतोय.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आपण पाहतोय आणि संघाची टोटल धावसंख्या 5 या अंकावरती आहे. 22 धावा वाचवत असताना प्रयत्न अप्रतिम राहिले गेले आपण पाहतोय. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. करण वाग्या कमबॅकिंग षटकाची अत्यंत गरज राहील, मात्र त्यासाठी प्रयत्न केले जातील का? नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. ज्या ठिकाणी समोर फलंदाज अपेक्षा वाढल्या असतील राहुल नाईक कडून ऍज अ ओपनर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि अद्यापपर्यंत शांत संयमी सुरुवात आपण पाहतोय. गोलंदाज मात्र यावेळेस सज्ज होईल आपण पाहतोय. 22 धावा वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातात आपण पाहतोय सारसाई टीमच्या माध्यमातून आणि इथून मात्र फटका सजवला आनंद कार्पेटना आणि मिळेल एक सिंगल धाव. कारण फलंदाजाला माहिती आहे डबल सिंगलला जरी प्राधान्य दिलं तरी देखील धावांचा बाटला सहज रीतीने केला जाईल आपण पाहतोय. मात्र या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी सुवर्ण संधी असेल आपण पाहतोय. भारत शेठ वाघमारे तसेच केशव शेठ कातकरी आणि किरण म्हात्रे या तिन्ही व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून जर का 3 षटकार लगावले तर तब्बल 1000 रुपये दिले जातील आपण पाहतोय. अतिशय सुंदर सामना पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट ऑन साइडला फटका सजवला आपण पाहतोय. त्या ठिकाणी शतरक्षण आणि मिळेल एक सिंगल रिस्की धाव. डेंजर झोनला फलंदाज होता मात्र फेकी खराब आहे आणि इथून आपण जर का पाहिल्या गेला पंच आम्हाला सांगतील की मिळतील या 2 धाबा आणि या 2 धाबेना संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल आपण पाहतोय 8 या अंकावरती. या संघर्ष मैदानाच्या आतमध्ये अजून देखील केला जाईल यात मात्र शंका नाही. या आपण जर का पाहिलं गेला जरी एक षटकार ठोकला तर 300 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल आपण पाहतोय. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. तोपर्यंत एक सिंगल तर यावेळेस कंप्लीट केले गेले आणि तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न थोडासा मात्र फंबल पाहायला मिळाला आणि तोपर्यंत 2 धाबा देखील. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. डबल सिंगलला प्राधान्य देत असताना इथून जर का पाहिलं गेलं बक्षिसांच्या अनाउन्समेंट आपण पाहतोय. भारत शेठ वाघमारे केशव शेठ कातकरे आणि किरण म्हात्रे जर का षटकार हॅट्रिक लगावले तब्बल 1000 रुपये. जर का एक षटकार ठोकला तर प्रत्येक षटकामागे 300 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल आपण पाहतोय. चालूया सुंदर फटका सजवला आपण पाहतो ऑन साइडला. अतिशय सुंदर फटका आपण पाहतोय. तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आपण पाहतोय आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 11 या अंकावरती. अतिशय चांगला सामना आपण पाहतोय ज्या ठिकाणी डबल सिंगलला प्राधान्य देत असताना अक्रॉस लाईन फटका सजवला आपण पाहतोय. पॅनिक रिजन मध्ये खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा पहिला बिग हिट दमदार षटकार. पाहतोय 6 धावांनी संघाची टोटल धावसंख्या जर का पाहिली गेली तब्बल 17 अंकावरती. विजयाच्या समवेत जात असताना 13 चेंडू आणि गरज असेल फक्त 5 धावसंख्येच्या. पुन्हा एकदा बॅटचे टॉप एज एस्टांच्या मागे रोशन पवार यावेळेस मात्र चुकी करणार नाही आणि धक्का क्रमांक 2 आपण पाहतोय भिंगार बी टीमला 17 या अंकावरती. तर आपण पाहतो नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वाघाचवाडी आणि झुंबापटी. अद्याप झुंबापटी टीमचे कॅप्टन मात्र आले नाही आपण पाहतोय आणि इथून मात्र आणि या षटकातील आपण जर का पाहिलं गेलं थोडस कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला आपण पाहतोय आणि समीकरण आपल्याला पाहायला मिळेल अंतिम 12 चेंडू आणि अद्याप 5 धावसंख्येची गरज असेल. सामना एकतर्फी मैदानाच्या आतमध्ये केलेल्या पहिल्या सत्रामध्ये चुका आणि त्या चुकांवरती गुटे कापिना पाणी फिरण्याचा प्रयत्न केला जातो बॅटिंग करत असताना भिंगार टीमच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी आज मात्र सामना देखील आपण दुसरा पाहिला होता तो सामना देखील एकतर्फी पाहिला आणि हा तिसरा सामना देखील एकतर्फी आपण पाहतोय. मात्र यावेळेस प्रयत्न जरूर पाहायला मिळतील आणि आलेला हा डॉट चेंडू 11 चेंडू आणि इथून 5 धावसंख्येची गरज असेल. ज्या रीतीनं आपण पहिला सामना पाहिला होता वाजापूर आणि माथेरान 12 चेंडू 10 धाबीची गरज होती. सामना मात्र अंतिम षटकामध्ये 6 चेंडू आणि 8 धाबीची गरज होती आणि त्या ठिकाणी सामना जिंकला होता वाजापूर टीमला. आणि इथून मात्र पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न किती केले जातील भिंगार टीमच्या माध्यमातून हे देखील पाहावे लागतील. पुन्हा एकदा मात्र आनंद कार्पेटने फटका सजवला सुंदर आपण पाहतो कॉपी बॉक्स स्टाईलना. तोपर्यंत एक सिंगल दुसरीचा प्रयत्न मात्र एकाच धाब्यावरती समाधान मानलं जाईल आणि एका धाब्यानं संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल
18 अंकावरती आणि समीकरण जर का पाहिलं गेलं 10 चेंडू आणि गरज असेल अवघ्या फक्त 4 धावसंख्येची. अतिशय सुंदर सामना होणं गरजेचं होतं, मात्र तसं घडलं नाही. या एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र सेन्सिबल क्रिकेट आडव्या बॅटनं चेंडू सजवलाय. ऑनसाइडचं क्षेत्ररक्षण, चेंडूपर्यंत पोहोचेल थोडीशी फंबलिंग आणि तोपर्यंत 2 धाबा आणि या 2 धाबेनं संघाची टोटल धावसंख्या 20 या अंकावरती आणि इथून गरज असेल फक्त आणि फक्त 2 धावसंख्येच्या. आणि सामना पूर्णपणे विजयाच्या समवेत जात असताना भिंगार बी टीमला आपण पाहतोय केलेल्या चुका आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेलाय सारसाई संघ आपण पाहतोय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सिंगलचा प्रयत्न आणि सिंगलच्या साहाय्यानं स्कोअर मात्र लेबल झाला आपण पाहतोय. आणि इथून फक्त एका धावसंख्येची गरज असेल. समीकरण आपण पाहिलं 8 चेंडू आणि एका धावसंख्येची गरज म्हणजे कुठे का होईना सामना पूर्णपणे एकतर्फी मैदानाच्या आतमध्ये. ज्या अनुषंगाने पहिल्या पूर्वार्धामध्ये गोलंदाजी राहिले भिंगार बे टीमच्या माध्यमातून अप्रतिम आणि अवघ्या 21 धावेवरती रोखला आणि त्यानंतर मात्र फार चांगली बॅटिंग. इथून मात्र पुन्हा एकदा बॅटची टॉपेज मात्र अद्यापही प्रयत्न केले जातात आणि सामना यावेळेस मात्र जिंकला जाईल. भिंगार टीम अभिनंदन, हार्ड लक सारसे संघ आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वाघाजवाडी आणि जुम्मापट्या. अद्याप जुम्मापट्टी टीमचे कॅप्टन आले नाही आणि आयोजक आम्हाला सांगतील